हाय. आता सकाळपासून माझ्या पोराला भेटायला गेला माझा नवरा, अजून यायचा तपास नाही. तिथं तर 1 तास बसला. मग जात असेल कुठं बाकीच्या वेळामध्ये मला एवढं सांगा. नुसतं फिरायचं ध्यान आहे पहिल्यापासूनच. याची घाणारडी सवय आहे. आपलं काम झालं, भेटणं झालं, पोराला यायचं ना घरात. जाताना 2 तासात तिथं कंप्लीट पोचणार, येताना अख्खा दिवस घालून. आता 12ला निघलेला माणूस, आता किती वाजले ते 4 वाजले, तर अजून तपास नाही त्याचा. घरात 12 वाजता निघाला. मग तिथून घरून 7ला गेला. मग तिथं 1 तास बसलंय जेवण करून. पोरं त्यांनी जेवले दोघंजण. एवढ्या वेळातच संपलं. मग काय एवढा बाकी वेळ गेला कुठं सांग. असं आता त्याला येऊ दे, त्याला ती चांगली हीच काढणार त्याची. आता इतका वैताग आला. घरची कामं नसतात का? काय आणायचं असतं घरून, पावसा पाण्याचं बाहेरून मीच कुठवर करायचं सांगा. दळण पाणी म्हणा, काही म्हणा. इथं काय गिरणी बिरणी जवळ नाही आमच्या. इथं राहतो इथं आम्ही, तिथं गिरणी नाही पिठाची. बघा घरात पिठाची गिरणी लोकाला पैसे देऊन बसले. नुसतं बोर्ड बसून होईना एवढी दलिंद्री भोकाची माझा नवरा आहे. त्याला बोर्ड बसून लोकाला दिले पैसे. ते वायरमॅनला, ते वायरमॅन अजिबात येत नाही. 3 महिने झालं मिशन भेटून हे गिरणी पिठाची भेटली घरी दळायला. तर तो का ती बोर्ड बसवत नाही. त्याची पिन अशी मोठ्या साईजची ती पिन आहे, त्याचा ती बसवता येत नाही. ती आणली दुसरीच. तर ते चेंज करणं मला एवढे पैसे देऊन 2,500 रुपये देऊन ठेवले. बघा कुठं काय म्हणून केले. आणि तर अर्धं काम तसं ठेवून गेले. 2 महिने झालं. पाऊसच येतो, हेच होतं, तीच होतं. 3 महिने झालं असं ना. आता असल्या कारणाने निघून झाले माझ्या नवऱ्यावर. आता इतकी चिडले मी, काय सांगता सोय नाही. माझं तर एकही कामं झालेलं नाही ते घरात बसून. माझं तर सारखं बाहेर फिरून फिरून धनकुट यायला लागले. बघा काल पण गेले होते देवगावला. काय पण कारण असतं की लय वैताग आला. आता काय हर गोष्टीला बाजार म्हणा, दळणं म्हणा, पाणी, सगळंच बघायला लागतं मला. आता मी बघणार नाही. आता मला जरा पण काम केलं ना बाहेरचं पावसामध्ये, हे मला धनकुत यायला लागले. कालच परवा दिवशीच मी इंजिन करून आले. काल लगेच फिरायला गेलो. आता माझं काम नाही तर किंवा बहिणीचं काम, दोघंच बी, तिचं बी का असलं तर मी जाते. माझ्या कामाला ती येते. पण आता नाही होत एवढं फिरणं. धव होत नाही. माझं घरचं टेन्शन. आता सकाळी गेलाय नवरा माझा, किती 7 वाजता गेला. आता बाकीचे काम आता 2-3 तास होता कुठं सांग. गाड्या तर 5-5 मिनिटाला गाड्या आहेत त्या. असं नाही की गाड्याचा तुटवडा झाला आहे. मरणाच्या गाड्या आहेत आता बस बीस सगळीकडं. आणि एवढा उशीर लागतोच कशाला त्याला. येऊ देच आता. मला नाही डोकं फिरलं आता. कोणी कामं करायची सांगा, घरचे कामं काय बाहेरचं असलं. मला आज इच्छा होती माझी पिठाची गिरण्याचं बसून घ्यावा त्याचा बोर्ड, अशी इच्छा होती. अशी फालतूक. मग पुन्हा आलं का आता निघून संध्याकाळी 7 वाजता जाणार निघून. ते पार उद्या येणार. पुन्हा उद्या तिथं लोक म्हणतात थांबा. तिथं थांबणार, ड्युटीला करणार, वर टाईम करणार. एक देते का पगार, घेते का? मला तर रुपया देणं नाही ना घेणं नाही. मला ते फक्त मी उचलते कशाची, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे एवढेच माझ्या हातात पडतात. बाकीचं त्याच्या हिशोबाचं की ते मला काही माहीत नाही. सांगितलेलं आणणार तेवढं, हे आण बाबा म्हणलं की ते आणणार, ते आण बाबा म्हणलं की पैसे, म्हणजे राशन ते महिन्याला तेवढंच आणणार. बाकीचं वरकडच्या भाजीपाला, पाणी, हात बाजार, हाट, दवापाणी मीच बघते. पण त्याला मोजत तेवढंच पैसे मोजके देणार तेवढं. पण किती आहे की किती ड्युट्या करते की वर टाईम किती झाला की त्याच्या जीवालाच माहिती आहे. इतकं डोक्यात आता माझं डोकं चांगलं नाही. लय भदीर जर डोक्याचं आहे नुसतं. आता तरी थांबले. पहिलं एक पाहुणा रावळा सोडत होत ना, सारखं फिरायला जायचं. ह्या पाहुण्याच्यात नाही, उद्या त्या पाहुण्याच्यात. जर रविवारी जायचं पहिलं असं. त्याला पहिल्यापासूनच फिरायची सवयच आहे घाणेरडी. आता त्याची पट्टी कशी खरं पट्टी काढते बघा. लय डोकं फिरले माझं. मला आता इच्छा होती माझी गिरणी बसवा स्वतःची. दळणाला पिठाचं मी करणार नाही आता. दळण बिळण मी जाऊन पलीकडं कुणाच्या बापाने सांगितलं मी करणारच नाही दळण बिळण. आता त्याला आणू द्या दळण, पायी जाऊ द्या, दळण आणू द्या, पावसात भिजू द्या. मला देणं घेणं नाही आता. बस इथून पुलाचा रस्ता बंद केला आहे. त्याच्यामुळं इथून पुलावून जाता येत नाही. लोक जात नाहीत इथून. बंद केला म्हणजे चक्क लावली जाळी, पलीकडे जाताच येत नाही. दोन्ही साईडने लावली. तर आता तेवढं लांबून माझ्या नाही का ताकद नाही राहिली. दळून आणू नाही तर उपाशी बसू, काय हो. मी काय का भात चपाती काही असलं तर मी खाते. त्याच्याने मला नाही की ज्वारीची भाकर लागते असं काहीच नाही मला. त्याला ज्वारीची भाकर लागते. त्याला दळून आणू द्या, बसू द्या, काही घेणं देणं नाही मला. तर मी आता एवढे नवऱ्यावर चिडले. का चिडले तर घरच्या कामापासून. तुम्ही पण बायकाचं ऐकत जावं बरं का. बायकांना नाही ऐकलं ना बायकाचं
मग वाट लागते मग नवऱ्याची. मग बघा मला इतकं डोकं संतापले आता माझ्या नवऱ्यावर. बघा एवढं मी सण करते, हर गोष्टीला सण करून तरी फायदा घ्यायला माझा नवरा. लय वैताग घालाय मला. काय मला एवढं सांगत होतं, माझं डोकं फिरून गेलंय आता. लय झालं त्याचं बिल आता.